नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। देशातील काही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालंय, त्यासाठी सरकारनं 28 योजना राबवल्या असं केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ सिंह ठाकूर यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात सांगितलंय। त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं या चर्चेनं जोर धरलाय। त्यामुळेच या उत्तरात नेमकं काय सांगण्यात आलंय, शेतकऱ्यांचं उत्पन्न खरंच दुप्पट झालंय का, केंद्र सरकारच्या दाव्यात किती तथ्य आहे याचीच माहिती आजच्या द ॲग्रोवन शो मधून आपण घेणार आहोत। तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2022 पर्यंत सर्व शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन 2016 मध्ये दिलं होतं। त्यावरून सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी 2022 पर्यंत संधी मिळेल तिथे दुप्पट उत्पन्नाचे ढोल बडवले, पण वास्तवात मात्र 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं दुप्पट तर उत्पन्न झालंच नाही, उलट सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलं। त्यामुळे 2022 पासून पंतप्रधानांनी आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नावर मिठाची गुळणी धरली। पण 2024 मध्ये एनडीए सरकार तिसऱ्यांदा स्थापन झालं। कृषी मंत्री खात्याची जबाबदारी शिवराज सिंग चौहान यांच्या गळ्यात पडली आणि तिथून पुढे चौहान यांनी शेतकऱ्यांच्या हिताचं 6 सूत्री कार्यक्रम सांगायला सुरुवात केली। या 6 सूत्रीचा उच्चार करून कृषी मंत्री शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न करण्याचा पुन्हा एकदा पाढा वाचू लागले। त्यामुळे दुप्पट उत्पन्नाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा ठरला। यावरून देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न किती यावर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अलीकडेच कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला, पण त्याचं उत्तर कृषी मंत्र्यांकडे नव्हतं। त्यावर शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची ताजी आकडेवारी उपलब्ध नसल्याचं उत्तर कृषी मंत्र्यांनी दिलं आणि वेळ मारून नेली। पण प्रश्न तिथेच संपला नव्हता। सध्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाचं काय झालं असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। त्यावर कृषी मंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात देशातील काही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्याचा दावा करण्यात आलाय। आता या उत्तरात असंही सांगण्यात आलंय की देशातील शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी कृषी क्षेत्राच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत मागील 10 वर्षात 21,933 कोटींवरून 1,22,528 कोटींपर्यंत वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे अच्छे दिन आल्याचा उत्तराचा सूर आहे। केंद्र सरकारकडून कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात तरतूद वाढवण्यात आल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्ष मात्र एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीच्या तुलनेत कृषी क्षेत्रासाठी देण्यात येणाऱ्या निधीच्या तरतुदीसाठी घट होत असल्याचं वास्तव आहे। आकडेवारीत सांगायचंच तर 2019-20 मध्ये एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ 5.95% तरतूद ही कृषी क्षेत्रासाठी करण्यात आली होती। पुढे 2021-22 मध्ये 4.6%, 2023-24 मध्ये 3.14% आणि 2025-26 मध्ये तर फक्त 3.6% इतकीच तरतूद एकूण अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी करण्यात आली। म्हणजेच एकूण अर्थसंकल्पाचा आकार वाढत असला तरी त्यातील कृषी क्षेत्राचा वाटा मात्र कमी होत चाललाय। तर दुसरीकडे तरतूद वाढवण्यात आल्याचा दावा कृषी मंत्रालयाकडून केला जात असला तरी त्यातील खर्च करताना मात्र प्रत्यक्ष हात आखडता घेतल्याचं दिसतंय। म्हणजे ताजं उदाहरण द्यायचंच झालं तर गेल्या वर्षी 1,52,000 कोटींची तरतूद कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात करण्यात आली होती, परंतु खर्च मात्र प्रत्यक्षात किती करण्यात आला तर 1,40,000 कोटींचा। त्यामुळे केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांच्या दाव्यात दम नाहीये असंच दिसतंय। बरं, आता यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झाल्याचं कशावरून सांगण्यात आलंय तर भारतीय कृषी संशोधन परिषदेनं म्हणजेच ICARनं एक पुस्तक प्रकाशित केलंय आणि या पुस्तकामध्ये शेतकऱ्यांच्या यशोगाथा छापण्यात आल्यात। त्यातील 75,000 शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीपेक्षाही वाढल्याचं सांगण्यात आलंय आणि त्याचाच आधार घेऊन कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्याचा दावा केलाय। खरं म्हणजे कृषी राज्यमंत्री यांच्या उत्तराची दादच द्यायला हवी, कारण त्यांनी या 28 योजनांमध्ये PM किसान या योजनेला शीर्षस्थान दिलंय आणि या योजनेची सविस्तर माहिती या उत्तरात देण्यात आली आहे। म्हणजे PM किसान योजना राबवून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवलंय असा कृषी मंत्र्यांच्या उत्तराचा एकूण सूर आहे। अर्थात यावरून कृषी मंत्र्यांचा प्राधान्यक्रम तेवढा लक्षात येतो। PM किसान सोबतच नैसर्गिक शेतीचं गुणगान गाऊन शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात कपात होत असल्याचा दावाही कृषी मंत्र्यांनी केलाय। पण सिंचन, मातीचं आरोग्य, आधुनिक तंत्रज्ञान, शेती यांत्रिकीकरण, कृषी निविष्ठा, खाद्यतेल कडधान्य मिशन, कृषी स्टार्टअप्स
याचा केवळ उल्लेख करून विषय संपून टाकण्यात आलाय। म्हणजेच या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पीएम किसान आणि नैसर्गिक शेतीवरच केंद्र सरकारची भिस्त अवलंबून आहे असं या एकूण उत्तरावरून दिसतंय। खरं म्हणजे 3 हंगामापासून शेतकऱ्यांना आसमानी संकटाचा मोठा फटका बसू लागलाय। त्यात केंद्र सरकारनं लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून गहू, साखर, तांदूळ, कांदा यासारख्या देशातील प्रमुख पिकांची निर्यात बंदी केली, तर तूर, मसूर, उडीद या कडधान्याची वारेमाप आयात केली। तेलबिया उत्पादकांसह कापूस उत्पादकांची आयात निर्यात धोरणातील धरसोडीनं आर्थिक कोंडीच केली। त्यामुळे देशातील शेतकऱ्यांचा अक्षरशः कंबरडं मोडलं आणि हा सगळा घाट घातला गेला कशासाठी, तर निवडणुका जिंकण्यासाठी। महागाई वाढली तर शहरी मध्यमवर्ग ओरडेल या भीतीनं सरकारनं शेतकऱ्यांच्या ताटात माती मिळवली। आता हा सगळा पराक्रम करून झाल्यानंतरही पीएम किसानचे ढोल बडवत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची शेखी मिरवली जाते। परंतु प्रत्यक्षात मात्र जमिनी वास्तव या उलट आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या वार्षिक 6,000 रुपयांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असा विश्वास बाळगणं म्हणजे नाहनीला बोळा आणि दरवाजा उघडा असा कारभार ठरणार आहे। आता तुम्हाला शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न झालंय असं खरंच वाटतंय का? तुमची प्रतिक्रिया जी काही असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।